मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड झाल्याची घटना घडल्यानंतर आज आदित्य ठाकरे या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले होते आणि याच दरम्यान आपण पाहिलं की नारायण राणे आणि त्याचबरोबर निलेश राणे देखील एकाच वेळी त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे ठाकरे गट आणि नारायण राणे समर्थक एकमेकाच्या समोर आलेले पाहायला मिळाले। जवळपास 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी मोठा गदारोळ आणि तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं आणि या सगळ्या वातावरणामध्ये एक ठाकरे गटाची महिला कार्यकर्ती थेट भिडली राणे समर्थकांना। त्याचबरोबर निलेश राणेंना देखील त्यांनी काही प्रश्न आहेत ते उपस्थित केले, ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सोशल मीडियामध्ये। ही महिला कार्यकर्ती आक्रमकपणे या सगळ्यामध्ये सहभागी झाली त्या शिल्पा खोत माझ्यासोबत आहेत, बोलूयात। काय सांगाल, आज अगदी आक्रमक रूप तुमचं पाहायला मिळालं, काय इतकं आक्रमक व्हावं लागलं? जसं पूर्वनियोजित जो कार्यक्रम आज म्हणजे 2 दिवसापूर्वी जी वाईट घटना घडली, छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं गेलं आणि त्याचे पडसाद जिकडे तिकडे पाहायला मिळाले। तर अशा कंडिशनमध्ये काही लोकांनी चुकीची वक्तव्य केली, प्रेस केली। मग अशा टाईमला आमच्यासारखे शिवकन्या शिवप्रेमी स्थानिकांना हाक दिली, साथ दिली आर्त की हे जे घटना घडल्या त्याचं जगासमोर खरं रूप कळावं, म्हणजे खरी घटना काय झाली आहे हे कळण्यासाठी आम्ही आमदार वैभव नाईक साहेबांची मदत घेतली आणि त्यांच्या नेतृत्वाने आदित्यजी साहेब असतील तर तेही कोकणात आले आणि हे सगळा मोर्चा नियोजनपूर्व असताना म्हणजे सगळं पोलीस स्टेशनला लेटर देण्यापासून सगळं नियोजनबद्ध असताना आज एक संघटना एखाद्या राजकोटसारख्या किल्ल्यावर श्रीमंत छत्रपती शिवरायांचं स्मारक कोसळलं गेलं आहे, काळा दिवस आज साजरा केला जातो आहे मालवण शहरातून। तर अशी घटना घडताना तिथे जर एखादा संघटना पाहणी करायला किंवा त्याचा विरोध म्हणजे जे चुकीचे पडसाद उमटलेत त्यासाठी आम्ही तिथे जमा झालेलो। मग अशा वेळेस आम्ही गेटवर पाहिलं की दुसरी संघटना तिथे कुठलंही पूर्वकल्पना न देता तिथे दुसरी संघटना उभी होती आणि आम्ही तिथून आवाज आला की घरात घुसून मारू। आता सांगा कोणी दिला हा आवाज? तिथल्या काही कार्यकर्त्यांनी, आज जी संघटना होती त्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारू असं म्हटल्याबरोबर स्थानिक राजकोटचे तिथले स्थानिक वर्ग माझ्यासोबत होतं, तुम्ही फुटेज चेक करू शकता। मला म्हटलं आत येऊ द्या, मला माझं म्हणणं व्यक्त करू द्यात। मी विनवणी करत होती, रिक्वेस्ट करत होती, त्यावर मला खाकी वर्दीतल्या लोकांनी अडवलं गेलं। मला माहीत नाही, राडा संस्कृती आमच्या संस्कृतीत नाही आहे। मालवण शहर हे छत्रपती शिवरायांची शिकवण घेतलेलं आणि पुढे चाललेलं शहर आहे, तिथले लोकही तसेच आहेत। मग अशा असताना तुम्ही आतून का डिवचलं गेलं? त्यात मला राणेसाहेबांनी प्रश्न केला, काय झालं? तुम्ही कृपया तेही फुटेज दाखवा, मालवणवासियांना कळायला पाहिजे की सत्य घटना काय झाली। आणि काय झालं म्हटल्यावर मला वाईट वाटलं, साहेब काय झालं? श्रीदेव रामेश्वराची भूमी, छत्रपती शिवरायांच्या भूमीत काय झालं तुम्हाला ठाऊक नाही? तुम्ही जबाबदार माणूस, आम्ही जबाबदार माणसं। आणि त्यानंतर कारण बीपी कुणाचाही हाय होईल हो, आम्ही शिवकन्या म्हणून गेलो होतो, आमचं शहराचं नाव आज कुठेतरी जसं चांगलं म्हणून कोरलं गेलं तर तसं कुठेतरी छोटं गालबोट हा लागला गेला ना। खरं तर आपण बघितलं की दोन्ही गट आक्रमक होते, जोरदार घोषणाबाजी चालू होती आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थेट गेट उघडून हातात तुमच्या भगवा ध्वज देखील होता, तो घेऊन थेट नारायण राणे समर्थकांच्या समोर गेला। काय त्यावेळची मनातली काय स्थिती होती? मला खंती वाटली नाही का? मला भीती नाही वाटली। मला त्यावेळेस काय झालं, एक कुठली तरी अदृश्य शक्ती होती जी मला ताकद देत होती। मी आता घरी येऊन जेव्हा पाहते फुटेज तेव्हा मला कळालं की काहीतरी झालं आहे आणि मी ते व्यक्त केलं आहे। म्हणजे जो राग होता, जो द्वेष म्हणणार नाही, जी घटना घडली, जसं भगव्याचं नाव घेतलं, हे भगवा हा छत्रपती शिवरायांची देण आहे आणि या भगव्याला प्रचंड असा सन्मान आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या भगव्याला अजून प्रचलित केलं आणि हा भगवा घेऊन मी आत गेले, कारणही तसंच आहे ना,
मालवण शहराची प्रतिमा मलिन होते काही राजकीय माणसांकडून. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी तुम्ही चुकीची प्रेस देताय, तर त्यावरही मला थोडं बोलायचं आहे. निलेश राणे यांच्या समोर देखील तुम्ही थेट त्यांच्या समोर जाऊन तुमचा उद्वेग व्यक्त केला. काय नेमकं तुमचं संभाषण झालं, काय नेमकं त्यांचं म्हणणं? तिथे शिल्पा खोत नव्हती. तिथे जी होती ना ती एक सामान्य नागरिक, आणि जिला चटका लागला, अस्मितेवर घाला केला गेला, तिथे एक शिवकन्या म्हणून तिथे आत गेली होती. आणि मला एक प्रश्न करायचा आहे, आमचं सगळं शांततेत सगळं चालू असताना तुम्ही दुसरी संघटना तिथे काय करत होता, हा मुळात प्रश्न आहे. मला प्रशासनावर प्रचंड खंत वाटते. या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रशासक वर्ग आहेत, खंत वाटते. SP साहेबांना मला थेट प्रश्न करायचा आहे, तिथे दुसरी संघटना काय करत होती? म्हणजे तुम्ही सहभागी होता का तुम्हाला काही घडवण्यासाठी परावृत्त केलं शक्तीचा वापर करून? कारण तसंच काहीसं तिथे झालं. ते जे कार्यकर्ते होते ते खाकीतल्या वर्दीतले वाटत होते, आणि खाकीतली वर्दी लांब वाटत होती. म्हणजे वेगळं चित्र तिथे दिसत होतं. जाणीवपूर्वक घडवलं गेलं असं तुम्हाला वाटतंय? मला 101% असं वाटतंय. आणि मालवणवासियांना मी विनंती करते, तुम्ही खरं काय घडलंय ना याचा परिपूर्ण अभ्यास करा. तिथे मुद्दामून राडा संस्कृती उदयास आणण्याचा प्रयत्न केला. कारण एक संघटना तिथे जाते आणि दुसरी संघटना मुद्दामून तिथे येते, घोषणाबाजी करते, डिवचलं जात आहे, टाळ्या वाजवल्या जात आहेत, कुकारे म्हणतात कोकणी भाषेत, त्या मारल्या जात आहेत. म्हणजे तुम्हाला त्या ज्या कार्यकर्ते होते त्यांना मला एक प्रश्न करायचा आहे, तुम्ही काय म्हणून तिथे गेला होता? राजकीय सभा असतील किंवा निवडणुकीच्या काळामध्ये असं एकमेकांच्या समोर आमनेसामने येणं आणि हे स्वाभाविक होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर अशा पद्धतीनं ही घटना घडली. एक कुठंतरी मालवण शहराचा तुम्ही म्हणताय तसं इतिहास आहे, त्याला कुठंतरी ठेस लावायचा प्रयत्न मग या निमित्तानं झाला म्हणाल? हे अत्यंत निंदनीय आहे. मी पुन्हा एकदा सांगते की हा कट होता. आमचं पूर्वनियोजित कार्यक्रम तुम्ही चेक करू शकता. प्रशासना वर्गाकडे आम्ही दिलेला कार्यक्रम, आम्हाला मिळालेली परमिशन, त्या पद्धतीने चाललेला हा मोर्चा. मग तिथे आम्ही चळवळ करायला गेलो तर तुम्ही वळवळ करायला का आलात? आमची चळवळ कशासाठी होती? आज जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहिलेला आहे. श्रीमंत छत्रपती शिवरायांनी आरमार जो उभा केला पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, त्याचा आज इतर देश फॉलोअप घेत आहेत आणि त्या पद्धतीने चालत आहेत. आणि असं असताना आम्ही शिवचरित्र वाचणारी मंडळी, माझ्या पुढच्या पिढीला शिवचरित्र कळावं यासाठी आम्ही झटणारी मंडळी तिथे जर एक आलो, समस्त मालवणवासी होते, व्यापारी वर्ग होता, स्थानिक लोक होती, इतर शहरातली जिल्ह्यातली शिवप्रेमी शिवकन्या तिथे होते, आणि राजकीय अराजकीय माणसं होती. मग तुम्ही तिथे काय करत होता? हा माझा सरळ सरळ प्रश्न आहे राणेसाहेबांना. तुम्ही असं करू नये. तुम्ही एक सुज्ञ नागरिक आहात, आम्ही पण सुज्ञ नागरिक आहोत. तेव्हा हे चुकीचं घडलेलं आहे, याची सर्वप्रथम माफी मागितली पाहिजे. खरं तर एक मालवणवासी म्हणून एक प्रश्न विचारतो, कारण मुख्यमंत्र्यांकडून दावा केला जातो की त्या दिवशी जवळपास 46 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा तिथं होता, आणि तो देखील एक ह्या सगळ्या घटनेला ते देखील एक कारण आहे. स्थानिक म्हणून मला विचारावं असं वाटतं, त्या दिवशी खरंच तशी परिस्थिती होती का? आणि जर मग होती तर मग इतर कुठं काही नुकसान दिसत नाही आहे वाऱ्यामुळं, काय कुठंतरी शंकेला वाव? महाराष्ट्राचा प्रथम नागरिक जो असतो तो मुळात अभ्यासू असावा, सुसंस्कृत असावा, आणि त्याला आजूबाजूच्या पर्यावरणाचा अभ्यास असावा. तुम्ही जे म्हणताय 45 किलोमीटर वेगाने वारे वाहिले आणि स्मारक पडलं, म्हणजे एवढं स्मारक तुम्ही निकृष्ट दर्जाचं दिलं? तिथल्या राजकोट मंडळींना तुम्ही जाऊन प्रश्न करू शकता. त्या क्षणाला घरावरचं एक कौल पण उडलं नाही, नारळाचं एक फळ पण कोसळलं नाही. आणि अशा वेळेस वर्षा बंगल्यावर वारे वाहिले का मालवण किनारपट्टीला? तुम्ही तलाठी ऑफिसला जाऊन चेक करू शकता कुणाची कुठल्या पद्धतीची हानी झाली आहे का त्या क्षेत्रातील.
मला हे खरं वाटत नाही. ही सारवासारव आहे. अत्यंत दयनीय आणि वाईट वाटतं की असे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. खरं तर आजची जी घटना घडली ते एक शिवप्रेमी म्हणून आणि एक ठाकरे गटाची महिला कार्यकर्ता म्हणून तुम्ही याकडे कसं बघता? मग सर्वप्रथम मला आता इतर वर्गाकडे डोळ्याला डोळं देऊन भिंडायला पण मला लाज वाटेल, कारण अभेद असणारा किल्ला बघण्यासाठी पर्यटनाची राजधानी जी आहे मालवण शहरात लोकांचा ओघ असतो. श्रीमंत छत्रपती शिवरायांचं पावलांचे ठसे, पायाचे ठसे तिथे आहेत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी आई भवानी मातेचं मंदिर आहे कित्येक वर्षाचं, ते पाहण्यासाठी लोकांचा ओघ असतो. आणि असं असताना मालवणच्या प्रतिमेला कुठेतरी नाही डाग लागलाय. प्रचंड वाईट घटना आहे ही. आणि ह्या घटनेचं काही राजकीय मंडळींनी याचा उद्रेक कुठून सुरुवात झाला सांगते तुम्हाला. काळसेकर म्हणून नामक कोणतरी आहे, त्याने 2 दिवसापूर्वी प्रेस दिली. मालवणवासियांना माझी विनंती आहे ती तुम्ही प्रेस बघा. माझा उद्रेक का होता हा तुमच्या लक्षात येईल. मला मालवणचं नाव कुठेही खराब करून द्यायचं नव्हतं. त्यांनी प्रेस दिली की दंगल घडवण्यासाठी, कटकारस्थान करण्यासाठी हा कट आहे आणि महाराजांचा स्मारक हे तिथल्या लोकांनी पाडलं. म्हणजे मालवण शहरात दहशतवाद बळावलाय, दहशतवादी राहतात. प्रश्नाचं उत्तर तसंच आहे ना की तुम्ही मालवणवासियांना दहशतवादी म्हणून उल्लेख केला. प्रत्येकाच्या काळजाला चटका लागणारी घटना आहे आणि अशा वेळेस महाराजांच्या अस्मितेवर कोण घालायला जाईल का? मग ह्याचा उद्रेक अशाच पद्धतीने सुरुवात झाला. या सगळ्या 2 गट आमने सामने आल्याच्या घटनेनंतर किंवा सगळ्या राड्यानंतर प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे? काय प्रशासनाने कुठलाही दबाव न बाळगता परिपूर्ण अभ्यास करून याला न्याय द्यायला पाहिजे. मुळात ही जी टेंडर पद्धत आहे, एखादा कलाकार एखादी मूर्ती घडवताना त्याच्या नजरेतनं पाहण्याची गरज आहे. मला थोडासा अभ्यास आहे, खूप असा नाही, पण 5 ललित विद्यांचा उपयोग करून ते कलाकार एखादी मूर्ती घडवताना वास्तू, त्यात संगीत, नृत्य, हस्तकला हे सगळं पाहून ती मूर्ती उभारली जाते. आणि अशा वेळेस कुठल्याही व्यक्तीस टेंडर प्रक्रियेने न देता ती गुणवत्ता, क्वालिटी पाहून ते काम द्यायचं आहे. आणि हे अवघ्या वर्षभरात लागणारं काम अवघ्या 4 महिन्यात पूर्ण केलं, त्याचे हे आज परिणाम आहेत. कशा पद्धतीनं शिल्पा खोत यांची ही सगळी प्रतिक्रिया आहे. खरं तर आज जो काही प्रकार घडला तो उद्वेगातून घडला, कारण ज्या पद्धतीनं या सगळी घटना घडल्यानंतर काही वक्तव्य येत आहेत, ज्यामधून गैरसमज पसरवले जाण्याचा प्रयत्न होतो. आणि त्यानंतर या सगळ्या दरम्यान जी काही वाक्य बोलली गेली, घरात घुसून मारण्याची भाषा केली, त्यानंतर आपण अशा पद्धतीनं आपला उद्वेग झाला आणि आपण समोरे गेलो या सगळ्याला. अशा पद्धतीची प्रतिक्रिया या निमित्तानं शिल्पा खोत यांनी दिलेली आहे. सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.